नांदेड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून ते गुरुवार दुपारपर्यंत जोरदार ते मध्यम पाऊस होत असून पावसाची रिमझिम संबंधित जिल्ह्यात सुरूच आहे। दरम्यान विष्णुपुरी प्रकल्प पूर्णतः भरल्याने या प्रकल्पाचे दरवाजे कधी उघडण्यात येतील, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे। नांदेड जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून रात्रीपासून अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे। शहरात आज दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती, त्यामुळे सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। शहरातील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांची चांगलीच अडचण होत असून वजीराबाद, वसंतनगर, आनंदनगर, देगलूर नाका, फरांदेनगर, मोरे चौक, छत्रपती चौक, तरोडा, भाग्यनगर, आनंदनगर या भागातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे। निधी न मिळाल्याने कंत्राटदारांनी शहरातील 300 कोटींची कामे ठप्प ठेवली असून काही कामे अर्धवट झाल्याने अनेक भागात वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे। अनेक भागात खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। दरम्यान आज पडलेला पाऊस पुढील प्रमाणे: नांदेड 26.20 मिलीमीटर, बिलोली 34 मिलीमीटर, मुखेड 43.90 मिलीमीटर, कंधार 30.10 मिलीमीटर, लोहा 32.20 मिलीमीटर, हदगाव 18.80 मिलीमीटर, भोकर 22.60 मिलीमीटर, देगलूर 37.20 मिलीमीटर, किनवट 23.20 मिलीमीटर, मुदखेड 34.40 मिलीमीटर, हिमायतनगर 17.40 मिलीमीटर, माहूर 14.60 मिलीमीटर, धर्माबाद 26.20 मिलीमीटर, उमरी 29.30 मिलीमीटर, अर्धापूर 27.10 मिलीमीटर, नायगाव 30.30 मिलीमीटर। जिल्ह्यात आजपर्यंत 400 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 891.30 मिलीमीटर एवढी आहे। दरम्यान नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणाऱ्या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 83% क्षमतेने भरला आहे, त्यामुळे कधीही बंधाऱ्याच्या दाराला उघडले जाऊ शकते। नदीपात्रात त्यामुळे विसर्ग वाढेल। प्रकल्पाच्या पुढील गावांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे। नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्प जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आज 25 जुलै रोजी 83% क्षमतेने भरला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे। बंदरात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल अशी सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे। त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताचे, पशुधनाचे नुकसान होणार नाही यासाठी नदीकाठच्या गावाने सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत।